नमस्कार मंडळी, मी दीपाली. माझ्या फॅमिली ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत एकदम आहे. बारीक गॅसवरती भाजायचं असतं, पण गॅस इतकं आता मिळायचं मुश्किल झालं म्हटलं चुलीवरती आम्ही चुली पेटवून सगळं मसाला भाजून घेतला. कारण की एकदम एक करपायला पण नाही द्यायचं आणि थोडंसं गवळ भाजून घ्यायचं असतं सगळं. ते सगळे मसाले इथं भाजून घेतलं. काय ते गरम मसाला, जिरं, परत मोहरी, सगळं मसाले इथं भाजून घेतलं छानसं चुलीवरती. किमान 1-1.5 तास तरी झालं ते सगळं. हे बाहेरचं सगळी कामं होईस्तोवर आत आले. मी किचनमध्ये येऊन सगळं किचन राडा पडला होता. मी अजून माझं आंघोळसुद्धा झाली नव्हती तोपर्यंत तुम्ही गवन म्हणून मला बघू शकता. आणि सगळं किचन त्यांचा मसाला होईस्तोवर बसून तरी काय करायचं त्यांच्यासोबत, म्हणून त्यांनी दोघंजण भाजून घेत होते. म्हटलं मी आतमध्ये आले. किचन लय घाण झालं होतं. म्हटलं पहिलं किचन कट्टा धुवून घ्यावं, नंतर बाकीचे आंघोळे वगैरे करून घेतल्या तरी चालतंय. पहिल्यांदा इथं किचन धुवायला घेतलं, स्वच्छ घासून घेतलं. कारण की घाण झालं तर तेलकट, चिकट, तुकट, सारखंच पडलेलं असते. सगळं घासून घेतल्यानंतर ना गॅस पुसून किती पण घ्या, जरा जरी धुतलं पाण्याने तर किती स्वच्छ वाटतं, एकदम क्लीन वाटतं. तर इथं किचन धुवून झालं होतं माझं. मग तिने नाश्ता घेऊन आले होते, बाहेरूनच आणले होते आज नाश्ता, कारण की काम भरपूर होता म्हणून. फक्त मला सांगितलं की चहा करायला. मग चहा करायला घेतलं त्यांच्यासाठी सगळ्यांना. मला पण म्हणत होते खा. माझी अजून आंघोळ झाली नव्हती, माझी अजून काही झालं नव्हतं. तिने चटणी करायला जाणार होते. आता वर्षभराचं मात्र टेन्शन गेलं, कारण की वर्षभराची टेन्शन. आम्ही ना 1-2 वर्ष झालं चटणीच केली नव्हती. 2 वर्षानंतर काहीतरी आम्ही इथं चटणी बनवायला यावर्षी घेतले. कारण की आता 1 वर्षभरानंतर काही टेन्शन नसतं. इथं सगळीजण बसून मला चिडवत नाश्ता करत होते. सगळ्यांचे नाश्ता वगैरे झालं. लगेच मी भांडी वगैरे घासायला घेतलं. भांडी पण भरपूर पडले होते. तिने सगळीजण गेले होते. मग माझी आंघोळ झाली, मुलांची शाळेत पाठवणं झालं, त्यांना पाठवायचं होतं. त्यांना पाठवून झाल्यानंतर मी लगेच स्वयंपाक करायला घेतला. येता तिने काय केलं तर भेंडी आणि पालक घेऊन होता. आणि तिथं त्यातच चिंच असते ना, ते आणलं होतं. चिंच बघा, हे सगळं कॅरीबॅगमध्ये पडलं होतं. तेच एक करून यायचं होते. चटणी करून आणल्यानंतर एवढी मला 12 किलोची चटणी झाली होती. मस्त तिखट झणझणीत झालं होतं. आत्ता काय खरं नाही. मग इथं बघा भेंडी आणि पालक कट करून घेतलं होतं, सगळं ठेवून दिलं होतं मस्त असं. आता स्वच्छ पालक धुवून घेतलं, कारण की करकर असतं, माती असते, सगळं धूळ वगैरे असतं. कुठल्या पण पालेभाज्या धुवून घेतल्याशिवाय करायला घ्यायचंच नाही. कारण की नळ नसतं, पाणी असेल तेवढ्यामध्ये धुवून घेतलं तर छान लागतं भाजी वगैरे. म्हणून भाजी तर धुवून घेऊन मग भेंडी पण म्हणजे कट करतानाच धुतलं होता. कट करून धुवायचं नसतं, पहिल्याच धुवून घेतलं होतं. मग आज पालकचं गरगटा करायचा होता, म्हणून त्याच्यामध्ये ना शेंगा, मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ, मूग डाळ असं 3 डाळ मिक्स करून मी इथं पालकची गरगटा. डाळ काही जास्त घालायचं नव्हतं, थोडंच घालायचं होतं. कारण की पालकची गरगटा म्हणतात ना तसं. थोडंसं तेल टाकलं, मिरच्या टाकले होते, टमॅटो टाकलं, सगळं टाकून शिजायला. कुकर बारका होता ना, त्याच्यामुळं तुम्हाला दिसत नाही वाटतं. मग त्याच्यामुळं सगळं टाकलं. 2 मोठे टमॅटो घेतले छान असं, ते पण टमॅटो कट करून त्याच्यामध्ये टाकून दिलं. सगळं झाल्यानंतर बघू शकता इथं छान असं टाकलं. आणि नंतर मी भात लावून घेतला. एक साईडला भात, एक साईडला पालकचा गरगटा. बहीण आली होती, ती पण थोडीफार मदत केली मला स्वयंपाकासाठी. मुलांचा दंगापणा असतो. 2 मुली जातात शाळेला आणि 1 मुलगा घरात राहतो. लगेच पीठ मळायला वगैरे घेतलं. मीठ वगैरे घालून पहिल्यांदाच पीठ मळून ठेवलं की म्हणजे छान मऊसूत चपात्या होत्या त्यासाठी. तर इथं पीठ मळून ठेवलं, एक 15-20 मिनिट ठेवलं की. पण मला आज ना थोडं जास्तच वेळ लागला मला स्वयंपाक तीन करूसपर्यंत. लवकरच पीठ मळून घेतलं होतं. लवकरच पीठ मळून त्यांना जास्तच वेळ लागला. मग लगेच भांडी घासून ठेवलेलं ते सगळं मांडणीवर मांडून घेतलं. लगेच काही एक थोडं जरी घरामध्ये पसारा असला, कितकं पसारा दिसतो तुम्हाला सांगतो, काय सांगायला नको. ह्यो माझ्यासोबत शाळेतनं आल्यानंतर मस्ती करत होता. मम्मी तुझी ताकद जास्त आहे का माझी ताकद जास्त आहे. मग नंतर हात लावल्यानंतर अगं मम्मी सोड म्हटला. ते माझी बहीण, तिला मला माहीत नसतं तसं व्हिडिओ केल्या. लास्टला इथं तिला मी ओरडले सुद्धा, काय तू माझी व्हिडिओ करायलीस, सोडतीस की नाही म्हणून. असं व्हिडिओ करताना सुद्धा मी तिला सांगितलं. हे आमच्या दोघांचा दंगा बघा. हिला ओरडले बघा मी जोरात, ते ठेव म्हणून. तर ती हसत मोबाईल ठेवली. लगेच मी तर भेंडीला फोडणी द्यायला घेतलं.
तुमच्या इकडे भेंडी कशी बनवतात ते नक्की मला पण कमेंटद्वारे सांगा. तुमच्याकडून मी पण काहीतरी शिकू शकते. आणि माझे व्हिडिओ आवडले तर लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पहिल्यांदा तर जिरं मोहरी घातले, कढीपत्ता घातला, कांदा घातला, हिरवी मिरची घातली, नंतर टमॅटो घालायचं होतं. थोडंसं लसणाचे 4-5 पाकळ्या चेचून घातले. ते सगळं घातल्यानंतर एक म्हणजे मसाला छान असं भाजून घेतलं तेल सुटूसपर्यंत. नंतर तेल जरा कमी पडला आणि थोडंसं तेल टाकून दिलं त्याच्यामध्ये, छान असं परतून घेतला. मसाला किती परतेल ते छान असते ना. त्यानंतर हळदी, तेलामध्ये हळदी टाकली ते हळदी जळते काळी पडते, म्हणून मी नंतर फोडणीच्या नंतर जिरं पावडर, हळदी पावडर, धनिया पावडर हे सगळं मसाला टाकून देते. नंतर भेंडी घातली, मस्त असं भेंडी झालती. टेस्टला पण एक नंबरच झालती. दुपारच्या जेवणाला असं काही असलं आता उन्हाळ्यामध्ये तर खूप छान लागतं जेवण सगळीजण बसून जेवल्यानंतर. तर इथं बघू शकता सगळी भेंडी परतवली. नंतर इथं ना पालकचा गरगटा करायला घेतला. तर पालक थोडंसं अजून शिजायचं होतं, त्याला हलवून घेतलं. नंतर असं रेवगीनं फिरवून घेतलं, म्हटलं आता होईल नंतर. तर थोडंफार झालं आणि लगेच फोडणी द्यायला घेतलं. ते पण छान, ते पण जिरं मोहरी हळदी मिरची आपली सगळी फोडणीचं सामान असते ते सगळं घालून घ्यायचं. ते पण छान झालं. आता नंतर सगळं व्यवस्थित करून ठेवलं. आता तर आणि आज ना इतकं पाऊस आला आमच्या इकडं ना, संध्याकाळचं धूळ आणि एकदम वारा भराट असलं डेंजर वादळ आलतं ना, काय सांगायला नको. तुमच्या इकडं वादळ आलता का नक्की सांगा. आणि हे नवीन चटणी होती ना त्याची स्वयंपाक बनवला होता. ह्यो आंघोळ करून कपडे काढला होता, त्याचे कपडे त्यालाच उचलायला दिलं. दुकानला जा म्हणतात तो तर गेला नाही, मीच गेले मग दुकानला. नंतर दुकानातून आले तर लगेच चपाती बनवायला घेतलं. इथं चपाती मस्त असं सेकून घेतलं. बहिणीला सांगितलं तू लाट, ते म्हणले मी लाटतो. तर बरं ठीक आहे तू लाट, मी शेकते म्हटलं, कारण की तिला जायचं होतं कामावरती. तर इथं सगळेजण बसून जेवलो. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय.